म्हाळसा, बरीच रात्र झाली आणि तू अजून झोपली नाहीयेस? मी झोपायलाच चालले होते, पण इथेच माझा डोळा लागला आणि जेजुरीत काय चाललंय याची मला कल्पना आहे, परंतु तुझ्याविषयी एक असे सत्य मला ठाऊक आहे ज्याची कल्पना तुला नाही. ते सत्य आज मला तुला सांगायचंय. मला पडलेल्या स्वप्नाबद्दल मी यांना विचारावं का? बाबा स्वप्नात जे म्हणाले ते सत्य तर नसेल ना? आणि जर ते खरंच सत्य असेल, त्यांना जर ते ठाऊक असेल, तर मला त्या साऱ्याचा साक्षात्कार होईल. पण कशाचा? आता काय करावं? यांना सारं काही विचारलं तर मला जे कळणार आहे ते कधीच कळू शकणार नाही. जर बाबांना मला एखादं सत्य सांगायचं असेल तर त्यांना ते सांगण्यासाठी सक्ती केली जाईल का? पण हे असं का करतील? नाही, काहीही घडू शकतं. नाही, मला यांच्यापासून देखील या स्वप्नाचा विषय लपवावा लागणार. बाबांना भेटूनच मला सारं काही समजून घ्यावं लागेल. त्यांना भेटल्याखेरीज सत्य काय आहे हे मला समजणार नाही. कदाचित तसं काही नसेलही किंवा असेलही. तू काही बोलत का नाहीस? तुझ्या मनात जे काही आहे ते स्पष्टपणे मला विचार. विशेष काही नाही, मला काही प्रश्न पडले होते, त्याची तर्कसंगती लावण्याचा प्रयत्न करत होते. तू माझ्यापासून काही लपवत तर नाहीयेस ना? तुमच्यापासून काय लपून राहणार? तुम्हाला तर सारंच ठाऊक आहे. आलेच मी. काय झालं देवी? अंतपुरापासून इथे येईपर्यंत तुम्ही काहीच बोलला नाहीत. मला काही बोलायचं नाही. देवी, तुम्हाला काय वाटतं आहे मी समजू शकतो देवी. नाही, तुमच्या लक्षात येत नाही किंवा तुमच्या लक्षात येऊनही तुम्ही दुर्लक्ष करता आहात. काय झालं आहे देवी? तुम्ही याआधी कधी असं बोलला नाही. क्षमा असावी. बोला. म्हाळसाचा राग आता मला पाहवत नाही. मला त्यांचं दुःख समजतं आहे, परंतु त्यात श्री खंडेराय आणि बानू या दोघांचीही काय अवस्था होते आहे हे आपण पाहतो आहोत. आता विलंब नको. त्या दोघींना त्यांच्या मूळ रूपाचं स्मरण आता व्हायलाच हवं. परंतु ते आपल्या हातात नाही देवी. मग विष्णू लोकात जाणं हे माझ्या हातात आहे. परंतु आज हे असे का देवी? कारण मला त्या तिघांचंही दुःख पाहवत नाही. परंतु त्यांनी ते स्वीकारले आहे आणि त्यांच्या सहाय्यासाठी आपण इथे आहोत. लवकरच नवरात्र येणार आहे. तोपर्यंत जर त्यांना आत्मज्ञान झालं नाही तर मी विष्णू लोकात निघून जाईन आणि तुम्हालाही घेऊन जाईन. देवी, पण मला काही एक ऐकायचं नाही. परंतु मी आपण आत येऊ का? मी नंतर येतो हवं तर. थांबा मुनिवर, आत या. नारायण नारायण, तुम्ही कोणत्या तरी चिंतेत दिसत आहात. मुनिवर, म्हाळसा आणि बानू यांना त्या कोण आहेत हे लवकर कळायला हवं की नको? कळायला हवे. मुनिवर, त्यासाठी आपण अधिक प्रतीक्षा करायला हवी की नाही? खरं तर प्रतीक्षा करण्याची वेळच येणार नाही. म्हणजे
काही नाही. मी तुम्हाला सांगून ठेवते, जर नवरात्रापर्यंत काही घडलं नाही तर मी इथे थांबणार नाही. देवी, निघूयात. अहो, आज या ठिकाणी इतक्या लांब रानात पूजेसाठी का आलात? ठाऊक नाही, पण आज मन स्थिर नाहीये, त्यामुळे इथवर यावंसं वाटलं. मन स्थिर नसायला झालंय तरी काय? आज माणसाची खूप आठवण येते हो. तिला भेटावं, तिच्याशी 4 शब्द बोलावे असं सारखं मनाला वाटतंय. बाई ग, भाग्यच म्हणायचं माझं. नाही म्हणजे माझ्यासारखी तुम्हालाही तिची आठवण येते म्हणायची, नाही तर स्वतःहून एक शब्दही कधी काढला नाहीत. अहो, मी काय किंवा तुम्ही काय, आई वडील आहोत आपण माणसाचे, त्यामुळे तिची काळजी वाटणं स्वाभाविकच आहे. पण आज का कुणास ठाऊक सारखं जेजुरीला जावं आणि माणसाला भेटावं असं वाटतंय हो. मी म्हणते तेव्हा नकार द्यायचा, आणि आज स्वतःहून जेजुरीला जायचं असं म्हणत आहात. नेमकं आज झालंय तरी काय? असं वाटतंय ती माझी वाट बघते, तिला माझ्याकडून काहीतरी जाणून घ्यायचंय. मी महादेवांची अर्धांगिनी पार्वती. महादेवांशी माझा विवाह झाल्यावर मी कैलासात आले. तिम्माशेठ, तू जे पाहिलंस, जे ऐकलंस ते सत्य आहे. देवा, म्हणजे माझी म्हाळसा साक्षात पार्वती आहे? होय. तुमच्याकडून काय जाणून घ्यायचं आहे तिला? अहो, मी काय विचारते आहे? काही नाही. तुम्ही माझ्यापासून काही लपवत तर नाही ना? काही नाही हो. मला वाटतं आपली पूजा आटोपली आहे, तेव्हा आता आपल्याला निघायला हवं. मला असं का वाटतंय की तुम्हाला अशी एखादी गोष्ट ठाऊक आहे की जी तुम्हाला मला सांगायची नाहीये. तसे काही नाही हो. मला म्हाळसाची आठवण झाली, तिला भेटावेसे वाटले, बोलावेसे वाटले, इतकंच. मी जाणते तुम्हाला तिला नेमकं काहीतरी सांगायचं आहे, पण तुम्ही ती गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवत आहात. पण एक ना एक दिवस मी ते जाणून घेईनच. बंडू बाबा, काय बंडू बा, किती हाका मारायच्या तुम्हाला? मला मग पर मला तर काय बी ऐकू आलं नाही. काय बरं, ते असू द्या. माझं या काम होतं तुमच्यापाशी. बोला, काय काम आहे माझ्याकडं? म्हणजे आपल्या हात गाड्यावर जर चाकरी करायची असेल तर काय करावं लागतं? ते कुणाची चाकरी करायची आहे? मला. अहो पाहुणं, तुम्हाला काय गरज आहे चाकरी करायची? आता ह्या सोन्याच्या जेजुरीतनं माझा काय पायच निघाणावं. हा, म्हणून म्हटलं आपलं आताच राहावं, आता चाकरी करावी. असं आहे वय? कुणाला भेटाय पाहिजे ती तर सांगा की. अहो, तुम्हाला काय गरज आहे कोणाला भेटायची? बाणायची सांगा की. नग नग, मला माझंच विचारायचं आहे, तिला विचारायचं नाही आपल्या. असं आहे वय? मग एक काम करा, तुम्ही परदानजींना जाऊन भेटा. बंडोबा, परदानजी संग माझी काय ओळख नाही हवं, दुसरं कुणाला भेटावं? एक काम करा, तुम्ही देवासनीच भेटा. देवासनी ओळखता बी तुम्ही? देवासनी ओळख तुम्ही? बरं, आता परबीर काय नाही. हा, देवासनी सांगा म्हणजे तुमचं काम झालं म्हणून समजा. काय सांगताय सा? वय,
बर काय होतंय ते मला सांगा. येतो म्या. देवासनी सांगायचं म्हणल्यावर जरा विचार करावा का? काय ग, काही बोलत नाहीयेस तू? मला आज खूप आठवण येते आहे नेवासेची. बरेच दिवस झाले अक्का आणि अण्णांची काही भेट नाही, त्यांचा काही संदेश नाही. काल मी जेजुरीगड पाहत होते. माझा डोळा लागला आणि माझ्या स्वप्नात बाबा आले लतिका. आणि ते मला म्हणाले की त्यांना माझ्या गतजन्माविषयी ठाऊक आहे. त्यांना मला ते सांगायचे आहे. असं अचानक का स्वप्न पडलं असावं? मी त्याचाच विचार करते आहे. तू सतत त्याचाच विचार करत असतेस ना, म्हणून तुला भास झाला असावा. पण त्यांना खरंच ठाऊक असेल का? ते त्यांची भेट झाल्यावरच कळेल. पण म्हाळसा, जर त्यांना ठाऊक असतं तर त्यांनी तुला सांगितलं असतं. त्यांनी तुझ्यापासून का लपवलं असतं? तू म्हणतेस ते खरं आहे, पण माझं मन मानायला तयार नाही. मग असं असेल तर तू त्यांना संदेश पाठवावा हाच पर्याय आहे. खरं आहे. तू असं कर ना, तू त्यांना इथेच बोलवून घे, नाहीतर आपण जाऊन येऊया नेवासेला. मी संदेश लिहायला घेते. म्हाळसा, मला एक आठवतंय. काय? तू म्हणतेस त्यात तथ्य आहे. कशावरून? तुला आठवतंय एकदा अक्का आणि अण्णा इथे राहायला आले होते, तेव्हा एका दिवसापासून अण्णा अचानक बोलेनासे झाले. तुमचं काय सुरू आहे? कशाबद्दल बोलताय आपण? हेच, एकटेच बसलेले असता, डोळ्यात पाणी आणता, कुणाशीच काहीच बोलत नाही. हो, आणि बाबा यांना भेटून आले होते. त्यांच्यात असं काहीतरी घडलं आहे जे कोणालाच ठाऊक नाही. मी संदेश लिहायला घेते. स्वर्गलोकीच्या दारात एक कल्पवृक्ष आहे. कल्पवृक्ष जे इच्छित असेल ते सर्व काही तो देतो. बा, अरे तू कवा आलास? हे तू काय करत होतीस आणि हसत कशा पायी होतीस तू? अरे ते काही नाही. ए बानू, तू माझ्यापासून काहीतरी लपली होतीस. अगं बा आहे म्या तुझा. मला ठाव आहे काहीतरी झालं आहे ते. अरे सांगते. अरे ते इंद्रदेव आले होते आता. बानूला मी कल्पवृक्षासंबंधी सांगितलं खरं, पण तिला काय हवंय हे तिने अद्याप सांगितलं नाही. काय हवंय तिला? अशी काय इच्छित वस्तू आहे जी मी तिला देऊ शकतो? कधी आला आणि असे बाहेर उभे का? मी येतो, तू हो पुढे. काहीतरी झाले आहे. तुम्ही जेजुरी गडावरच गेला होता ना? तुला काही शंका आहे का? तसं नव्हे, पण तुम्ही चिंतेत दिसत आहात.
काय झालं राजसभेत? कशासाठी बोलवलं होतं श्री खंडेरायांनी तुम्हाला? काही विशेष नाही. बानूला भेटलात का? हो, तिच्या वाड्यावर गेलो होतो. खरंच? काय म्हणाली ती? मी अत्यंत सुखी आहे असे माझ्या मातेला सांगा असं म्हणाली. तिचं तुमच्याशी बोलणं झालं आणि तिने तुम्हाला स्वीकारलं, हेच माझ्यासाठी खूप आहे. एवढ्याने तू समाधानी होशील शची, मी नाही. असं का म्हणता आहात? आपल्याला आपल्या कन्येसाठी काहीतरी करायला हवं. तिला तिचं हक्काचं मानाचं स्थान आपण मिळवून द्यायला हवं. मलाही वाटतं की माझी बानू तशी सुखी नाही. एक स्त्री म्हणून मला तिचं दुःख कळतं. तिने सुखाचा कितीही आभास निर्माण करायचा प्रयत्न केला तरी. आपल्या दारी कल्पवृक्ष आहे शची, आणि तरी देखील आपण आपल्या पोटच्या कन्येसाठी काहीही करू शकलो नाही. काय कराल तिच्यासाठी? खरं तर खूप काही, पण सध्या तिच्या मनात एक इच्छित वस्तू आहे, ती तिला देता येईल. तुम्ही तिला जे हवं असेल ते द्या, पण माझी बानू मला सुखी झालेली पाहिजे आहे. तसेच होईल. हात पुण्यांदा हा ना, ते कशा पाय? स्वर्गामध्ये जाण्या अगोदर मला भेटायला आले होते. मला आशीर्वाद दिला आणि गेले. होय का? ए बानू, अगं पा आहे म्या तुझा. हा, या हातानं तुला लहानाची मोठी केली आहे म्या. अगं तुझ्या डोळ्यात दिसतंय की तू माझ्यापासून काहीतरी लपवती आहेस. नाही बा, अरे म्या कशा पाय असं वागू? हे मला काही ठाव नाही. हा, पण तुला एकच सांगतो बघ, तुझा जन्म तर स्वर्गामध्ये झाला, पण देवासंग तुझं लगीन व्हावं म्हणून तू रानामध्ये मला सापडलीस, आणि तेच तुझ्या भाग्यात होत. मी तुला आपल्या वस्तीवर आणली, लहानाची मोठी केली. हे समज करत असताना तुझी देवावरची श्रद्धा तशीच होत. तुझं देवासंग लगीन व्हावं म्हणून महाराज तुझं गुरु झालं. माझी शिष्या म्हणून मी तुझा स्वीकार केला आहे, आणि तुझ्या ध्येयापर्यंत घेऊन जाणं हे माझं ध्येय आहे. तुझ्या श्रद्धेपोटी देव जेजुरीकर सोडून आपल्या वस्तीवर आलं. म्हाळसा देवीचा शाप घेतला. तेव्हा आपल्या वस्तीवर राहिलं, आपल्या घरात चाकरी केली त्याने. हे समज कशापायी केलं असेल का त्याने? कशापायी? अगं तुझ्या संग लगीन व्हावं म्हणून. तर स्वर्गात असती तर हे समजा झालं नसतं होय. अरे स्वर्गात काय आणि वस्तीवर काय ग? तुझी श्रद्धा तुझ्या कामी आली असती, तेच तुझ्या भाग्यात होतं, आणि तसंच झालं बघ. बा, अरे म्या तुझ्याशी खोटं कशा पाय बोलू? अरे माझं देवांसंग लगीन झालं आहे, जन्माचं सार्थक झालं आहे माझं. म्या इंद्रदेवासनी म्हणले का मला देवासंग बोलायचं आहे, त्यासनी भेटायचं आहे. पर त्यासनी भेटावं आहे का देव होतं पंधरवड्यातनं दोनदाच मला भेटतात. अरे देवांचं राजा आहेत ते, आणि माझं बाबी आहेत. म्हणून ते मला म्हणले का तुझ्या सुखासाठी तुला काय हवं ते माग. आणि तू मागितलीस होय ना? अगं बानू, देवासनी मिळवण्यासाठी तू नगदी वाट ठरवूस. अगं तुझी भक्तीच पुरेशी आहे. असं काय बी करू नकोस की त्यासनी या समत्याचा त्रास होईल. तुला परत एकदा सांगतो, अगं बा आहे म्या तुझा. तुझ्या डोळ्यात बघून मला समजते तुझ्या मनात काय चाललंय ते, आणि मला ठाव आहे की तू इंद्रदेवांकडे काहीतरी मागणं मागितलं आहेस. तुला ते मला सांगायचं नाही, आणि म्या तुला ते विचारणार बी नाही. तुझ्या भल्यासाठी हे समज सांगतोय, हे ध्यानात ठेव म्हणजे चाल.